फुकेट शहराच्या बाहेर 8 किलोमीटरवर एक भव्य बौद्ध मंदिर वसलेलं आहे. या मंदिराचं नाव आहे वाट चालॉंग मंदिर, पण ते वाट चय्याथरम या नावाचे संक्षिप्त स्वरूप आहे. 19व्या शतकात बांधलेले वाट चालॉंग मंदिर इथे 2 भिक्षू राहत होते, लुआंग चो चुआंग आणि लुआंग फो चायम. हे दोघेही चीनी खाण कामगारांच्या विरुद्ध जे बंड झालं त्याच्यामध्ये जखमींची काळजी घेत होते. या बंडातून आश्रय घेण्यासाठी जखमी लोक या मंदिराचा आश्रयस्थान म्हणून वापर करत असत. मंदिराच्या मध्यभागी असलेला मनोरा, मंदिर परिसरात तुम्हाला अनेक वास्तू आढळतील. पैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वतः गौतम बुद्धांच्या हाडाचा तुकडा इथं आहे असं मानलं जातं. या बाह्य भागाबद्दल बोलायचं झालं तर मनोराच्या भिंतींवर 3 स्तर आहेत. पहिल्या 2 स्तरांवर वेगवेगळ्या बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. त्यांच्या सर्व जीवनातील एक वेगळ्या टप्प्याचे ते प्रतिनिधित्व करतात. या मनोऱ्याच्या भोवती अनेक इमारती आहेत. या इमारतींमध्ये एक वेगवेगळी रचना आहे. त्याच्यामध्ये लुआंग चो चुआंग आणि लुआंग फो चायम या 2 भिक्षूंच्या मूर्ती आहेत, ज्या सोन्याच्या पानांनी सजवलेल्या आहेत. इथं गौतम बुद्धांच्या अनेक मूर्ती तुम्हाला आढळतील. तसेच त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग या भिंतींवर चित्रित करण्यात आलेले आहेत. हे फुकेटमधील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर नक्की पाहण्यासारखे आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना आहे. तिथेही गौतम बुद्धांच्या अनेक मूर्ती आहेत. हे मंदिर तुम्हाला एक वेगळी आध्यात्मिक शांतता प्राप्त करून देते. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग इथं मूर्तीच्या स्वरूपातही चित्रित केले गेलेले आहेत. हा परिसर अत्यंत भव्य आहे. इथली स्वच्छता आणि शांतता वाखाणण्याजोगी आहे. इथून वर आल्यावर आपल्याला मंदिराचा भव्य परिसर वरून पाहता येतो. इथं आणखी एक मनोरा आहे. इथं स्वतः गौतम बुद्धांच्या अस्थींचा अवशेष ठेवला गेलेला आहे असं मानलं जातं. हा परिसर अत्यंत भव्य आणि नयनरम्य आहे. चालॉंग टेम्पल हे बघण्यासाठी तुम्हाला साधारणपणे अर्धा ते 1 तास पुरेसा आहे. ओल्ड फुकेट टाऊनच्या इथेच हे मंदिर आहे. हे बघून तुम्ही पुढच्या पॉईंटकडे निघू शकता. हा आहे बिग बुद्धा स्टॅच्यू. चला तर मग आपण जाऊयात पुढच्या पॉईंटला. तो नेमका काय आहे, कोणता आहे हे बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेस.